सरकार को भिखारी कहने वाले बयान को लेकर कृषि मंत्री माणिकराव कोकाटे चौतरफा घिर गए हैं। विपक्षी नहीं, सत्ता पक्ष के नेता भी उनके बयान की तीखी आलोचना कर रहे हैं। शिवसेना नेता नरेंद्र भोंडेकर ने कोकाटे से माफी मांगने की मांग की, जबकि कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने मुख्यमंत्री फडणवीस से उन्हें मंत्रिमंडल से बर्खास्त करने की अपील की है। हे बघा, या सरकारला थोडी तरी लाज शरम असेल, नाहीतर विकून खाली असेल तर मात्र कारवाई करणार नाही। आणि थोडी जर असेल तर अशा व्यक्तीवर जो शेतकऱ्याला भिकारी म्हणतो, सरकारलाही भिकारी म्हणतो, जो शेतकऱ्यांचा अपमान करतो, सभागृहामध्ये रम्मी खेळतो, पत्ते खेळतो, काय ते गेम खेळतो, अशा ठिकाणी अशा जबाबदार लोकांचे कृत्य सरकारला आवडत असेल तर कारवाई करू नये, नाहीतर त्याला 1 मिनिटसुद्धा त्या पदावर ठेवू नये। जर सरकारला कुठे ना कुठेतरी थोड्याशा महाराष्ट्राच्या एकूण शेतकऱ्यांच्या संदर्भात जाण असेल, शेतकऱ्यांचा कळवळा असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात थोडं तरी प्रेम असेल, तर अशा ठिकाणी त्यांनी त्वरित कारवाई केली पाहिजे। नाही, मी तर हा बघितलं नाही, पण असं जर केलं असेल तर हे चुकीचं आहे। त्यांनी माफी मागायला पाहिजे की मंत्री नी असं शब्दाचा प्रयोग नाही करायला पाहिजे आणि नक्कीच याची दखल माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार आहेत।